शेतकरी बांधवांनो नमस्कार। उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कशा पद्धतीने अद्रक पिकामध्ये कमी किंवा जास्त पावसामध्ये पिकावर कुठल्याही प्रकारचा ताण होत नाही या संबंधीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका। त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित प्रोडक्टची जर मागणी करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर आपण कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता। कमी खर्च जास्त उत्पादन हे ध्येय साध्य करूया। चला तर बघूया अद्रक पिकास आलेला जबरदस्त रिझल्ट। माझं नाव राहुल हरिभाऊ दांडेकर, मुक्काम लोणी, पोस्ट बोडका, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। ओके, तर आज आपण या तुमच्या अद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलोय, बरोबर? हां सर। या प्लॉटला आपण सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञान वापरताय, हो बरोबर? तर तुम्ही या प्लॉटचे नियोजन कशा पद्धतीने केलं होतं? या प्लॉटला तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले आणि फायदे काय काय झाले जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर? त्याचं थोडक्यात मार्गदर्शन आपल्या बाकी आले उत्पादक शेतकरी मित्रांना करा सर। जैविक वापरल्यामुळं फायदा झाला की आपण 5 बॅगच जैविक रासायनिक खताचं हे नाही किंवा कोणी नाही, काहीच नाही, आणि 3 बॅग लिंबोळी पेंटचे। ओके, तर त्याचा काय फायदा झाला तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये? फायदा म्हणजे असा झाला की याला हा प्लॉट पाण्याचं म्हणजे विहिरीचं पाणी नाही आपल्या काहीच। ओके, सगळा वरच्या पाण्याच्या भरोशावरच प्लॉट आहे। ओके, तर याची उगवण क्षमता आणि ते एकदम सारखी झालेली बघू शकता तुम्ही। हा, म्हणजे आपण ही आज उगवण क्षमता बघतोय ही एकदम एकसारखी झालेली आहे, बरोबर? इथं बाजू साईडचे जे प्लॉट आहे ते प्लॉट सगळे म्हणजे त्याला थोडंफार कमी होत पाणी राहिले, पाणी याला एक थेंब पाणी राहिलं नाही, म्हणजे विहिरीचं पाणी याला एक थेंब पण गेलेलं नाही आजपर्यंत, विहिरीचं पाणी वाढलेलं नाही, लागवड झाल्यापासून याला पाणी गेलेलं नाहीये। नाही। ओके, तरी मी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतोय याला लागवडीपासून पाणी अजिबात गेलेलं नाही या प्लॉटला, तरी पण प्लॉटची आपण डेव्हलपमेंट बघू शकतोय किती जबरदस्त लेवल होतं ना आपल्याला बघते दिसते। स्टंपची साईज वगैरे पण आपण बघू शकतोय, एकदम जबरदस्त असा स्टंप आपल्याला बघायला भेटतोय। तर जे बाकीचे आपल्या अद्रक उत्पादक शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना तुम्ही आपल्या जैविकाच्या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल? आता जैविक वापरल्यामुळं आता बरेच प्लॉट आता इथं शेजारी गंज प्लॉट आहे, दुसरं रासायनिक कधी काही आपण वापरलं तर पाण्याचा कधी ताण पडला तर ती अद्रक उगवतच नाही किंवा सड लागत भीती राहते। आता याला म्हणजे 5 बॅग जैविक आहे फक्त, बाकी काहीच नाही। तरी पण म्हणजे याला पाणी नव्हतं तर माझी पाण्यास खंड पडला होता मेन म्हणजे, तर त्याच्यामुळे याला काही दुष्परिणाम नाही झाले, उगवायला काही अडचण नाही आली। तुम्ही प्लॉट बघू शकता, तुमच्या समोर प्लॉट कसा आहे। तर मग आपले जे अद्रक उत्पादक शेतकरी मित्र असतात त्यांना काय संदेश द्याल तुम्ही, म्हणजे सांगणार काय जैविक तंत्रज्ञान? रिझल्ट चांगलाच आहे ना। ओके, आणि दुष्परिणाम नाही काही का बा सडला म्हणजे दुसरं सगळेच प्रॉब्लेम येतात ना, ते सड लागले उगवण क्षमता नाही होत, सगळंच प्रॉब्लेम आहे। म्हणजे हा जो तुम्ही जैविक तंत्रज्ञानाला घेऊन स्वतः अनुभव केलाय त्यानंतर तुम्ही हा संदेश बाकी शेतकरी मित्रांना देताय, बरोबर? ओके, जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे सर, धन्यवाद।